नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पार्टन क्लासमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत की 12वी सायन्स करत असताना तुम्ही जर पीसीबी ग्रुप घेतला असेल म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी, तर हा ग्रुप आणि 12वी सायन्स जर तुम्ही कंप्लीट केलं तर तुम्ही कोणकोणत्या फील्डमध्ये आपलं करिअर बनवू शकतात या संदर्भात आपण आज बघूया। तर बघा बाळांनो, फर्स्ट ऑप्शन असतो मेडिकल फील्ड। ठीक आहे, तर मेडिकल फील्डमध्ये मोस्ट ऑफ डॉक्टर फील्डकडे मुलं जातात। त्यामध्ये बघा एक एंट्रन्स एक्झाम असते नीट। ठीक आहे, तर त्यामध्ये कोर्सेस काय असतात तर एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, त्यानंतर बीबीएससी अँड एएच। आणि हे जे कोर्सेस आहे ते कोर्सेस 5 ते 5.5 वर्षाचे असतात आणि यांच्यासाठी आपल्याला नीट द्यावी लागते। त्यानंतर बघा बाळांनो, पॅरामेडिकल पॅरामेडिकल कोर्सेस आहे। त्यामध्ये कोणकोणते आहे बघा, नर्सिंग असेल बीएससी, बीपीटी असेल, बीओटी असेल, बीएमएलटी, रेडिओलॉजी और एक्स रे टेक्नॉलॉजी, नंतर डायलिसिस टेक्नॉलॉजी, त्यानंतर ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी। आता हे कोर्सेस तुम्हाला जर कंप्लीट करायचे असेल किंवा ऍडमिशन घ्यायचे असेल तर एंट्रन्स एक्झाम नीट थ्रू जाऊ शकतात, स्टेट एक्झाम असेल सीएटी, किंवा डायरेक्ट काही यांना एंट्रन्स एक्झाम पण नसते। ठीक आहे, प्रत्येकाची एंट्रन्स एक्झाम असेलच असं नाही। त्यानंतर बघा ड्युरेशन असेल म्हणजे टाइम पिरियड असेल 3 ते 4 वर्षाचा। त्यानंतर बघा फार्मसी फील्डमध्ये, आता फार्मसीसाठी डी फार्मा एक डिप्लोमा आहे 2 वर्षाचा, बी फार्मसी बॅचलर ऑफ फार्मसी आहे 4 वर्षाची, फार्मा डी आहे एक नवीन कोर्स आलेला आहे तो 6 वर्षाचा आहे। ठीक आहे, याबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। एंट्रन्स एक्झाम असेल एमएसटी सीएटी आपली स्टेट लेवलची, आणि करिअर काय करू शकतात तर फार्मसिस्ट होऊ शकतात, ड्रग इन्स्पेक्टर होऊ शकतात, फार्मा कंपनीमध्ये जॉब करू शकतात। फोर्थ ऑप्शन आपल्याकडे आहे प्युअर सायन्स, म्हणजेच तुम्ही रिसर्च मध्ये जाऊ शकता। यासाठी कोर्सेस आहे बीएससी बॅचलर ऑफ सायन्स, तुम्ही तुमच्या विषयामध्ये बॅचलर डिग्री घेऊ शकता। ठीक आहे, त्यानंतर बीएससी बायोटेक्नॉलॉजी आहे, बीएससी जेनेटिक्स आहे, बीएससी इन्व्हायरमेंटल सायन्स आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा हे जे कोर्स आहे ते कंप्लीट केल्यानंतर तुम्ही मास्टर्स देखील करू शकतात, एमएससी केल्यानंतर तुम्ही रिसर्च पेपर काढू शकतात। ठीक आहे, सायंटिस्ट होऊ शकतात, पीएचडी करू शकतात। त्यानंतर बघा टॉप एक्झाम असते ही तुम्ही क्रॅक करू शकतात, म्हणजे तुम्ही प्रोफेसर होऊ शकता। यानंतर ही असेल सीएसआयआर नेट, परत स्टेट लेवलची सेट सुद्धा एक्झाम असते। त्यानंतर बघा 5 आहे बायोटेक्नॉलॉजी अँड जेनेटिक्स, त्यासाठी कोर्सेस आहे बीटेक बायोटेक्नॉलॉजी, बीएससी बायोटेक्नॉलॉजी आणि जेनेटिक इंजिनिअरिंग। ठीक आहे, वर्क कुठे करायचं आहे, रिसर्च लॅब असतील, फार्मा कंपनीज असतील, व्हॅक्सिन डेव्हलपमेंट असेल, यामध्ये तुम्ही तुमचं काम करू शकता। त्यानंतर सायकोलॉजी अँड ह्युमन बिहेवियर कोर्सेस आहे, तुम्ही बीए करून पण करू शकतात किंवा बीएससी सायकोलॉजी सुद्धा करू शकतात। बॅचलर डिग्री आहे, क्लिनिकल सायकोलॉजी आहे आफ्टर पीजी, म्हणजे तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट करायचं, त्यानंतर क्लिनिकल सायकोलॉजी मध्ये तुम्ही काम करू शकतात, कोर्स करू शकतात। करिअर काय काय आहे, सायकोलॉजिस्ट तुम्ही बनू शकतात, काउन्सलर बनू शकतात। त्यानंतर बघा बाळांनो 7 नंबर आहे अप्लाइड हेल्थ सायन्स, यामध्ये कोर्सेस कोणकोणते आहे, ऑडिओलॉजी अँड स्पीच थेरपी, त्यानंतर ऑप्टोमेट्री आय स्पेशलिस्ट असेल, त्यामध्ये न्यूट्रिशन अँड डायटिक्स, त्यानंतर पब्लिक हेल्थ मध्ये तुम्ही कोर्स कंप्लीट करू शकता, आणि ग्रोविंग डिमांड इन हॉस्पिटल्स मध्ये ह्या गोष्टींना डिमांड आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा 8 नंबरला आहे ऍग्रीकल्चर अँड रिलेटेड फील्ड, तुम्ही ऍग्रीकल्चर कडे जाऊ शकतात, शेती व्यवसाय तुम्हाला आवडत असेल तर बघा बीएससी ऍग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, त्यानंतर फॉरेस्ट्री, नंतर डेअरी टेक्नॉलॉजी, फिशरी सायन्स, अजून बरेच काही गोष्टी आहेत। यामध्ये एंट्रन्स एक्झाम असते आयसीएआर किंवा स्टेट लेवलची आपली सीएटी, त्या थ्रू तुम्ही बीएससी ऍग्रीला ऍडमिशन घेऊ शकता। त्यानंतर 9 नंबरला आहे अॅनिमल अँड इन्व्हायरमेंटल फील्ड, त्यामध्ये बघा कोर्सेस असतील झूलॉजी, वाईल्ड लाईफ बायोलॉजी, इन्व्हायरमेंटल सायन्स। करिअर आहे फॉरेस्ट ऑफिसर तुम्ही होऊ शकतात गव्हर्नमेंटच्या एक्झाम देऊन, आणि वाईल्ड लाईफ एक्सपर्ट तुम्ही होऊ शकता। त्यानंतर 10 नंबरला आहे टीचिंग फील्ड, यामध्ये सुद्धा तुम्ही टीचर होऊ शकतात, आपली प्लेन बीएससी बीएड टीचर किंवा मास्टर्स आणि लेक्चरर तुम्ही होऊ शकता। तुम्हाला सांगितलं तुम्ही नेट आणि सेट एक्झाम दिली की तुम्ही अजून चांगल्या ठिकाणी लेक्चरर होऊ शकतात, पीएचडी केली तर अतिउत्तम। बघा बाळांनो, अशा प्रकारे हे करिअर ऑप्शन्स आहेत। तुम्हाला कोणतं ऑप्शन्स आवडला आहे, तुम्हाला अजून कोणकोणते ऑप्शन्स बद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची आहे तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशाच प्रकारे नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।